उल्लासनगर का सबसे अहम मुद्दा है पानी और सड़क। सबसे पहले तो मैं उसी चीज पे ध्यान दूंगी क्योंकि ये दोनों चीजें बेसिक है। इसके बाद जो जो समस्याएं आती रहेंगी मैं जरूर उसको पूरा करने की कोशिश करूंगी और पूरा करके रहूंगी। महापौर कौन से पार्टी को बैठना चाहिए, क्या लगता है? शिवसेना टीओके ऑलवेज। मला काय सांगणार, कुठल्या पदावर आज तुम्ही फॉर्म भरलाय? शिवसेना आणि टीओके दोस्तीच्या गठबंधन आणि सोबत साई पक्ष तिघांनी मिळून दोस्तीच्या एक गठबंधन तिथे बनवले आहे आणि त्या गठबंधनमध्ये प्रभाग क्रमांक 9 सर्वसाधारण महिलामध्ये माझी मिसेस कविता मनोज लासी आणि जनरलमध्ये आकाश सुमित चक्रवर्ती आणि मागासवर्गामध्ये डिंपल कुमारी ठाकूर हे 3चा प्रभाग आहे। आम्ही तीन युवा चेहरे कविता मनोज लासी, आकाश चक्रवर्ती आणि डिंपल ठाकूर हे 3 नवीन आणि युवा चेहरे पॅनल क्रमांक 9 मध्ये आम्ही दिले आहे आणि पॅनल क्रमांक 9 मध्ये सडक, पाणी, गटर, मीटर आणि सुरक्षा, विशेष महिलांची सुरक्षा पुढे बघून 2 महिलांना या प्रधानाने दिला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की प्रभाग क्रमांक 9 ची जनता जे सुशिक्षित जनता आहे, सभ्य जनता आहे, समजू जनता आहे, त्यांना माहित आहे की युवा आणि महिला जे काम करू शकते ते बाकी लोक त्याला दुर्लक्ष करते आणि अपेक्षा आहे की त्यांच्या लोकांचा आशीर्वाद त्यांना भेटणार। काय सांगणार, उल्हासनगर मध्ये शिवसेनेचा महापौर बसेल का? काय नक्की बघा शिवसेनाची स्वतःची ताकद आहे पुणे ठाणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि एक कल्याण लोकसभा जे मतदारसंघ आहे, आपले युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मतदारसंघ आहे, त्यांनी 3 वेळा, त्याचा 3रा टर्म आहे, 3 वेळा त्यांना लक्ष देऊन और विशेष उल्हासनगरवर लक्ष देऊन हे जितकी सिमेंट कॉन्क्रीट सड़कची काम चालू आहे, अंडरग्राउंड काम चालू आहे, पाणी वाहनीची काम चालू आहे, जे जलवाहिनीचे काम चालू आहे, जे मोठे मोठे प्रकल्प चालू आहे, त्या ईएसआय हॉस्पिटल असो, मुफ्ती हॉस्पिटल असो, बीटीसी ग्राउंड असो, घनकचरा प्रकल्प असो, ते शिफ्ट होणार आहे। 5 नंबरची जे डम्पिंग ग्राउंडची समस्या आहे त्याच्या निदान भेटणार आहे। ते युवा खासदार श्रीकांत शिंदे आणि आपले नेता युवा नेता ओमी पप्पू कालानी यांनी मिळून दोस्तीच्या गठबंधन बनवला आहे। ही शहराच्या हितासाठी बनवले आणि नक्की 100% उल्हासनगर मध्ये येरा आणि उल्हासनगर महानगरपालिका महापौर शिवसेनाच्या होणार, टीम ओमी कालानीच्या होणार।